नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you had study about the carbon is a versatile element. बघ नेमका कार्बन कोणत्या प्रॉपर्टीमुळे व्हर्सॅटाईल एलिमेंट आहे, कोणत्या युनिक प्रॉपर्टी मुळे कार्बन इज अ व्हर्सॅटाईल एलिमेंट. त्याच्यामध्ये आपण यू हॅव स्टडी अबाउट दी कॅटेनेशन पॉवर. सेकंड इज द कार्बन ॲटम शेअर्ड दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विथ ए सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी घेतली होती आपण त्याच्यामध्ये टेट्राव्हॅलन्सी अँड फोर्थ प्रॉपर्टी इज द आयसोमेरिझम. ड्यू टू ऑल दीज युनिक प्रॉपर्टीज ऑफ द कार्बन दी लार्ज क्वांटिटीज ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड इन द नेचर म्हणूया किंवा युनिव्हर्स म्हणूया. नाऊ टुडे विल डिस्कस अबाउट दी हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हाऊ कॅन एक्सप्लेन द हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. The first we discuss about the carbon compound contains the number of elements. की कार्बन कंपाऊंड जे काही फॉर्म झालेले आहेत केवळ कार्बननी फॉर्म नाही झालेले, तर कार्बनबरोबर इतर एलिमेंटचीही रिॲक्शन होऊन जे काही कंपाऊंड तयार झालेत ना त्यांना आपण काय म्हणतो, कार्बन कंपाऊंड्स. दॅट मीन्स दी कार्बन कंपाऊंड कंटेन्स ऑल्सो दी हायड्रोजन एलिमेंट. दॅट मीन्स द कार्बन कंपाऊंड कंटेन्स दी हायड्रोजन एलिमेंट इन स्मॉल क्वांटिटी और इन लार्ज एक्सटेंट ऑल्सो बी. मग आपला नेमका हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं आहे. अँड देन वी डिस्कस अबाउट द टाईप ऑफ द हायड्रोकार्बन्स, दॅट इज नथिंग बट द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. मग नेमकं हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं. ए कार्बन कंपाऊंड इज फॉर्म बाय ओनली टू एलिमेंट्स. वन इज द कार्बन अँड सेकंड इज द हायड्रोजन. अशा दोन एलिमेंटने जो काही कंपाऊंड तयार झालेला असेल ना, दॅट कंपाऊंड इज नोन ॲज द हायड्रोकार्बन्स. हायड्रो इज रिलेटेड टू द हायड्रोजन अँड कार्बन. मी डेफिनेशन काय सांगितली. अ कार्बन कंपाऊंड विच कंटेन्स द ओनली टू एलिमेंट्स, वन इज द कार्बन अँड सेकंड इज द हायड्रोजन, अँड दिस कार्बन कंपाऊंड इज नोन ॲज द हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन इज द सिम्पल अँड फंडामेंटल कंपाऊंड इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिम्पल अँड फंडामेंटल कंपाऊंड जर कोणता असेल ना, तर तो आहे हायड्रोकार्बन. मग हायड्रोकार्बन नेमकं कशाला म्हणायचं. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द हायड्रोकार्बन्स, विच आर द टाईप ऑफ द हायड्रोकार्बन, याचाही आपला स्टडी करायचा आहे. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज नथिंग बट द मिथेन. अँड यू हॅव स्टडी अबाउट द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन जो काय सांगितलेला आहे तो आहे मिथेन. अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द मिथेन इज CH4. You have studied the electron dot structure and the line structure or the structural formula of the methane. Where how the methane is formed. The one carbon atom combined with the 4 hydrogen atom. या 1 carbon atom बरोबर 4 hydrogen atom combined together जर झाले तर there is the formation of the methane. हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे दिस इज द हायड्रोकार्बन अँड इट इज द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. मिथेन इज द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. मग आपल्याला आणखी हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल घेता येतील. मग हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल घेत असताना फर्स्ट वी कन्सिडर, त्याचं कन्सिडर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. फर्स्ट वी कन्सिडर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोकार्बन. की आपण जो एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड टाईपमध्ये आपण डिटेलचा अभ्यासणार आहोत. पण आता तूर्त सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं हे एक्झाम्पलने आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. जसं मी मिथेनचं एक्झाम्पल सांगितलं की मिथेन इज द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन्स. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 सांगितला. आणि मिथेन इज फॉर्म बिटवीन द कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे 1 कार्बन कंबाईन विथ द 4 हायड्रोजन ॲटम्स. आणि मग त्याच्यापासून मिथेन तयार झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल इज द इथेन. हायड्रोकार्बनचे टाईप समजून घेत असताना आपल्याला सॅच्युरेटेड की अनसॅच्युरेटेड हे समजून घेत असताना अगोदर आपल्याला त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो काय आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडच्या डेफिनेशन एक्सप्लेन करायचे आहेत. म्हणजे तुर्त या पिरियडमध्ये आपण टाईप्स ऑफ द हायड्रोकार्बन जे काय आहेत, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड, परत प्रत्येकाचे 3 टाईप सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. मग तसे तर जनरली 2च सांगितलेले आहेत, ओपन चेन अँड क्लोज्ड चेन. मग त्या ओपन चेनमध्ये पुन्हा 2 टाईप आणि क्लोजचा 1 असे प्रत्येकाचे 3 हे नेक्स्ट पिरियडला आपण घेणार आहोत. पण तूर्त हायड्रोकार्बनची डेफिनेशन आपण पाहिलेली ना. हायड्रोकार्बनचे टाईप जे आहेत सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ह्या डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी आपण
जे काही एक्झाम्पल आहेत सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचे एक्झाम्पल घेऊन त्याच्यावरून डेफिनेशन आपण क्लिअर करणार आहोत सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचं. मग फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दी हायड्रोकार्बन इज नथिंग बट द फर्स्ट आपण मिथेन घेतलेलं आहे. देन वी डिस्कस अबाउट द सेकंड एक्झाम्पल इज द इथेन. मग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथेन इज C2H6. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो दिलेला आहे इथेनचा तो आहे C2H6. अँड देन दॅट मीन्स 2 carbon atoms combine with the 6 hydrogen atoms and there is the formation of the ethane. And then we discuss about the electron dot structure and the structural formula or the line structure of the ethane. आणि मग त्यावरून आपल्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड समजून घ्यायचं आहे. ही एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. मग फर्स्ट वी राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथेन इज C2H6. There are 2 steps are very important when we represent the structural formula of the any hydrocarbons. It may be saturated or it may be unsaturated. आपला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे त्याच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून आपल्याला तो सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. पण हेही करत असताना त्या दिलेला जो काय कार्बन कंपाऊंड आहे त्या कार्बन कंपाऊंडमध्ये असणारे जे काय हायड्रोजन ॲटम आहेत तर हायड्रोजन ॲटम प्रत्येक हायड्रोजन ॲटमने जर टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट केली तरच आपल्याला त्याला काय म्हणता येईल एकतर सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड. जर इझिली टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट केली तर आपण त्याला सॅच्युरेटेड म्हणू किंवा अनसॅच्युरेटेड म्हणू ते पाहूया आपण एक्झाम्पलवरून. मग फर्स्ट एक्झाम्पल इज इथेन. फर्स्ट वी राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथेन इज C2H6. And when we represent the structural formula of the ethane, there are 2 steps are very important. आपण इथेनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहू किंवा लाईन स्ट्रक्चरही पाहूया आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरही पाहूया की हाऊ द कार्बन ॲटम्स रिॲक्ट विथ द हायड्रोजन बाय युजिंग द कोव्हॅलंट बॉन्ड कसे फॉर्म होतात ते पाहूया. मग फर्स्ट स्टेप आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल विच इज द फर्स्ट स्टेप टू रिप्रेझेंट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दी इथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला 2 स्टेप कोणत्या महत्त्वाचे आहेत ते पहा. मग इथं काय करायचे जॉईन द पहिली स्टेपमध्ये काय सांगायचं आहे जॉईन द कार्बन ॲटम्स टुगेदर. कार्बन ॲटम्स टुगेदर इथं कार्बन ॲटम जे आहेत जॉईन द कार्बन ॲटम्स टुगेदर विथ ए सिंगल बॉन्ड. कार्बन ॲटममध्ये जे काही 2 कार्बन ॲटम दिलेले आहेत त्या 2 कार्बन ॲटममध्ये काय करायचं सिंगल बॉन्ड कनेक्ट करायचे. ही पहिली स्टेप झाली. किंवा आपण इकडे लिहू शकतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. नंतर दुसरी स्टेप काय करायची यूज दी नंबर ऑफ 6 हायड्रोजन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला कशासाठी फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम. सेकंड स्टेप काय सांगितलेली आहे मी यूज द 6 हायड्रोजन ॲटम्स. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये 6 हायड्रोजन ॲटम दिलेले आहेत. यूज द 6 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये जे काही आपल्याला 6 हायड्रोजन ॲटम दिलेले आहेत ते यूज करायचे आहेत कशासाठी फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ ईच कार्बन ॲटम. प्रत्येक कार्बन ॲटमची टेट्रा व्हॅलन्सी आपल्याला काय करायची आहे रिप्रेझेंट करायची आहे. त्यासाठी हे करायचं आहे. मग सेकंड एक्झाम्पल पाहतो. सेकंड स्टेप पहा. पहिल्या स्टेपमध्ये काय लिहिलं आहे मी जॉईन द कार्बन ॲटम्स टुगेदर विथ ए सिंगल बॉन्ड हो लिहिलेले आहे. आणि मग यूज द हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ ईच कार्बन ॲटम. मग जॉईन पहिल्या हायड्रोजनला पहिल्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम सिंगल बॉन्डने कनेक्ट करा. ईच बॉन्ड रिप्रेझेंट 1 व्हॅलन्सी. मग कार्बन ॲटमला कनेक्ट काय करणार मी हे 3 हायड्रोजन उरलेले करणार. तेव्हा दिस इज द विथ स्ट्रक्चर दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑर लाईन स्ट्रक्चर ऑफ दी इथेन. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला इथेनचा. म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा. इथे जर आपण कार्बनची व्हॅलन्सी पाहिली
तर कार्बन सिंगल बॉन्ड विथ हायड्रोजन, कार्बन सिंगल बॉन्ड विथ हायड्रोजन, कार्बन सिंगल बॉन्ड विथ हायड्रोजन आणि कार्बन सिंगल बॉन्ड विथ दी वन कार्बन ॲटम. म्हणजे या कार्बनच्या भोवताली चार बॉन्ड आहेत म्हणून याची टेट्रा व्हॅलन्सी. या कार्बनच्या भोवतालीही 4 बॉन्ड आहेत म्हणून याची टेट्रा व्हॅलन्सी. म्हणजे आपल्याला हे एक एक्झाम्पल घेता येईल. याचंच जर आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जर घेतलं तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहित असताना आपण इथं एक कार्बन ॲटम लिहिला, दुसरा कार्बन ॲटम एक बॉन्ड तयार करत आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये आपल्याला एक एक काय दाखवता येईल, इलेक्ट्रॉन दाखवता येईल. उरले किती कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन. मग मी इथं एक इलेक्ट्रॉन लिहिणार, इथं एक इलेक्ट्रॉन लिहिणार, इथे एक लिहिणार. पहिल्याचा इथे एक लिहिलेला आहे. दुसरा जो काही कार्बन आहे ॲटम त्याचा एक इलेक्ट्रॉन इथे घेतलेला आहे, दुसरा इलेक्ट्रॉन मी इथे घेतो, तिसरा इलेक्ट्रॉन इथे घेतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढलेला आहे मी. आणि मग धिस कार्बन ॲटम कोणाशी कंबाईन झालेत लाईन स्ट्रक्चर दाखवताना, हायड्रोजनशी. मग पहिल्या कार्बनशी रिलेटेड असलेली 3 हायड्रोजन, हे हायड्रोजन इथं डॉट दाखवतो मी. त्याच्यानं तुम्ही इलेक्ट्रॉन डॉट आणि क्रॉसने दाखवू शकता. नंतर दुसऱ्याच्या बाबतीत दुसरा हायड्रोजन दाखवला मी डॉटने दाखवला, इथं हायड्रोजन. तिसरा हायड्रोजन याच्याशी पेअर केलेले आहे. हा तिसरा हायड्रोजनचा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेला इलेक्ट्रॉन. नंतर दुसऱ्या कार्बन ॲटमशी एका हायड्रोजनची काय झालेली आहे, एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आहे. हा जो दुसरा कार्बन आहे त्याच्याबरोबर दुसऱ्या हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आहे. आणि तिसरा हे आहे डॉट स्ट्रक्चर ऑफ दी इथेन. हेच जर आपण दुसऱ्याही फॉर्ममध्ये लिहू शकतो विदाऊट शोईंग द सर्कल. सर्कल जर दाखवायचे नसतील तर कार्बनमध्ये आपण सुरुवातीला सिंगल बॉन्ड लिहिणार, नंतर कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. हे आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा काय दर्शवू शकतो, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. हे कार्बन हायड्रोजन, कारण 1 पेअर रिप्रेझेंट 1 कोव्हॅलंट बॉन्ड म्हणून मी इथं त्याचं डॉट स्ट्रक्चरसुद्धा हे असं लिहू शकतो. कारण कार्बन आणि हायड्रोजन एका हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली, एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग इथंही एका. म्हणून आपण हेच डॉट स्ट्रक्चरवरून काय लिहिलेलं आहे, त्याचं लाईन स्ट्रक्चर ऑफ इथेन किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कारण दिस 1 पेअर कंटेन्स द 1 बॉन्ड, दिस 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन कंटेन्स द 1 बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरवरून आपण काय लिहू शकतो, त्याचं लाईन स्ट्रक्चर रिप्रेझेंट करू शकतो. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दी हायड्रोकार्बन, दॅट इज नथिंग बट द इथेन. मी या साईडला लिहिलं आहे. मला सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे प्रोपेन. मी हे इथेनच्या बाबतीत असंच ठेवतो. सेकंड एक्झाम्पल ऑफ द हायड्रोकार्बन इज द प्रोपेन अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द प्रोपेन इज C3H8. आपण हे एक्झाम्पल सोडून देऊया आता. मग सेकंड एक्झाम्पलमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पहिली स्टेप काय होती आपल्याला, व्हेन वी रिप्रेझेंट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द एनी कार्बन कंपाऊंड देर आर 2 स्टेप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट वी राईट इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इन स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला, की स्टेप फर्स्टमध्ये इट कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स, 3 कार्बन ॲटम्स. जॉईन दीज 3 कार्बन ॲटम्स विथ द सिंगल बॉन्ड. दिलेले मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये दिलेले जे काही कार्बन ॲटम आहेत ना ते सिंगल बॉन्डने कनेक्ट करा. हे पहिलं एक्झाम्पल झालं त्याच्यामध्ये, म्हणजे पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप काय, यूज द 8 इलेक्ट्रॉन्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द, आपलं काय करायचं, सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम. जे मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत ना त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामधील 8चे 8 इलेक्ट्रॉनचा यूज करायचा आणि प्रत्येक कार्बन ॲटमची टेट्रा व्हॅलन्सी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करायचा. मग या दृष्टिकोनातून जर आपण हायड्रोजनचं डिस्ट्रीब्युशन केलं आणि कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी जर मिळवायची असेल 1 2 3 1 2 1 2 3, म्हणजे लेफ्टच्यालाही 3 हायड्रोजनची गरज आहे, राईटच्यालाही 3 हायड्रोजनची गरज आहे आणि उरलेले 2 मध्ये असतील. म्हणजे हे झालं स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दी प्रोपेन. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हेच जर आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये लिहायचं असेल तर सुरुवातीला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाउट शोईंग द सर्कल. इथं कार्बन सिंगल बॉन्ड विथ द कार्बन, सिंगल बॉन्ड विथ द कार्बन. देन फर्स्ट कार्बन contains the 3 hydrogen, second carbon contains the 2 hydrogen and third carbon contains the
4 हायड्रोजन फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ इच कार्बन ॲटम. म्हणून मी इथं काय लिहिणार, हायड्रोजन याच्या भोवताली हायड्रोजन, याच्या भोवताली हायड्रोजन, इथं सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन, सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन, इथं सुद्धा सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन, सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन अँड सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन. वन पेअर ऑफ दिस इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट्स ए सिंगल बॉन्ड. म्हणून पहिल्या कार्बनच्या भोवताली 1 2 3 आणि 4, दुसऱ्या कार्बनच्या भोवताली 1 2 3 आणि 4, तिसऱ्या कार्बनच्या भोवताली 1 2 3 आणि 4, म्हणजे टेट्रा व्हॅलन्सी. आणि मग त्याच्यावरून हे स्ट्रक्चर आपण लिहू शकतो. किंवा हेच जर आपल्याला स्पेअरचं यूज करून सांगितलेलं असेल तर मी इथं सुरुवातीला एक कार्बन काढणार, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन किंवा थर्ड कार्बन. बिटवीन दीज टू देर इज द वन पेअर, बिटवीन दीज टू देर इज द वन पेअर. मग याच्यामध्ये एक एक पेअर सिंगल बॉन्ड आपण रिप्रेझेंट केलेला आहे. मग फर्स्ट कार्बन ॲटम कंटेन्स द 3 हायड्रोजन ॲटम्स. मग इथं आपण डॉट स्ट्रक्चर किंवा क्रॉस स्ट्रक्चरही काढू शकतो. इथं क्रॉसने दाखवला मी डॉटने. इथं फर्स्ट हायड्रोजन, सेकंड हायड्रोजन, थर्ड हायड्रोजन. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग कशी झालेली मी याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये सांगितलेलं, म्हणून मी हे डिटेलमध्ये सांगत नाही आहे की 1 कार्बन ॲटम शेअर विथ द वन इलेक्ट्रॉन ऑफ द फर्स्ट कार्बन ॲटम शेअर विथ द 1 इलेक्ट्रॉन ऑफ द हायड्रोजन. म्हणून मी इथं डॉट जे काय आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये कार्बनचे दाखवलेले आहेत डॉटने दाखवलेले आहेत आणि कार्बनच्या बाबतीत, आणि हायड्रोजनचे मी क्रॉसने दाखवतो, इथं क्रॉसने दाखवतो. याच्यामध्ये रिलेटेड टू किती आहे, 2 हायड्रोजन ॲटम हे सेंटरचे रिलेटेड असलेल्या कार्बनचे आहेत. मग याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे हे 4 इलेक्ट्रॉन मी कंप्लीट केले, 1 2 3 अँड 4. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1, हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1. पुन्हा याच्याशी रिलेटेड आणखी किती दाखवणार मी याच्यामध्ये, 3 हायड्रोजन दाखवणार, कारण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार इथं हायड्रोजन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द कार्बन इज 4. Number of electrons are present in the each hydrogen atom is 1. You will represent with the help of the dot. This is the first pair, second pair, third pair, fourth pair. This is the electron dot structure of the propane. From these two example we can consider, we can see that मी याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय केलेलं आहे, त्यांचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला फाइंड केलेला आहे किंवा त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहिलेलं आहे, दोन्ही मेथडने लिहिलेलं आहे. मग हे रिप्रेझेंट करण्याचा उद्देश काय आहे, मला डेफिनेशन सांगायची आहे सॅच्युरेटेड. मग फ्रॉम दीज टू एक्झाम्पल यू कॅन सी दॅट, तुम्हाला किंवा यू कॅन ऑब्झर्व दॅट, काय ऑब्झर्व झालेलं आहे याच्यामध्ये, दोन्हीमध्ये काय ऑब्झर्व झालेलं आहे, द व्हॅलन्सी ऑफ ऑल दी ॲटम्स विथ दी सिंगल बॉन्ड. यांची जी काय व्हॅलन्सी आहे, सगळे ॲटम जे काय आहेत, या सगळ्या ॲटमची जी काय व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी आपल्याला काय सांगता येईल, व्हॅलन्सीज ऑफ ऑल दी ॲटम्स आर सॅटिस्फाय बाय दी सिंगल बॉन्ड्स. मग ऑफ ऑल दी ॲटम्स खरं तर कार्बनच्या बाबतीत 4 म्हणता येईल, कारण कार्बन हायड्रोजनमध्ये एकच बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड. इथं कार्बन हायड्रोजन हे सांगायचं नाही त्यांना की व्हॅलन्सी ऑफ ऑल दीज ॲटम्स आर सॅटिस्फाईंग बाय ए सिंगल बॉन्ड, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. कसं सांगायचं त्यांना की कार्बन विथ कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन विथ कार्बन सिंगल बॉन्ड असताना बाकीच्या हायड्रोजनने सुद्धा एक एक काय केलेली, त्यांची व्हॅलन्सी कंप्लीट केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की व्हॅलन्सीज ऑफ ऑल दी ॲटम्स आर सॅटिस्फाईंग बाय अ सिंगल बॉन्ड, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. अँड इफ द एनी हायड्रोकार्बन कंटेन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा इन एनी हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स द 2 कार्बन ॲटम कंबाईन विथ ए सिंगल बॉन्ड असेल, तेव्हा ऑल दीज कंपाऊंड्स आर नोन ॲज दी, या सगळ्याला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणायचं. की जर 2 कार्बन ॲटम सिंगल बॉन्डने कंबाईन होत असतील तर तेव्हा त्या हायड्रोकार्बनला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि जेव्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल ना, तेव्हा इट इज ऑल्सो नोन ॲज दी अल्केन्स. त्याला काय म्हणायचं, अल्केन्स असं म्हणायचं. कोणताही कार्बन कंपाऊंड फॉर्म होत असताना प्रत्येक 2 कार्बन ॲटममध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर तेव्हा जो काय हायड्रोकार्बन असेल ना त्याला म्हणायचं अल्केन असं म्हणायचं. म्हणजे ही अल्केनची कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे.
हे क्लिअर झालेलं आहे की या एक्झाम्पलमध्ये ही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, या एक्झाम्पलमध्ये ही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, असे जे कार्बन कंपाऊंड असतील, असे जे हायड्रोकार्बन असतील की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन कंबाईन विथ ए सिंगल बॉन्ड असेल, दॅट टाईप ऑफ दी हायड्रोकार्बन्स आर नोन ॲज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज नथिंग बट द अल्केन. आणि जनरल फॉर्म्युला आपण एक्सप्लेन करणारच आहोत, पण ओघाने आलेला आहे. दी जनरल फॉर्म्युला ऑफ दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज नथिंग बट द अल्केन्स इज CnH2n+2. यांची व्हॅल्यू जर आपण 1 पुटअप केली तर इथं C1 येईल. 2 × 1 इज 2, 2 + 2 इज 4, म्हणजे CH4 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द मिथेन. इट इज नथिंग बट द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, इट इज नथिंग बट द अल्केन. देन सेकंड हे झालं फक्त अल्केनसाठी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग ए कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा 2 कार्बन ॲटम्स कंबाईन विथ ए सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असेल, तर दॅट टाईप ऑफ द हायड्रोकार्बन इज नोन ॲज द अल्केन्स ऑर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. देन वी डिस्कस अबाउट दी 2 more एक्झाम्पल्स. जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ द इथेन सांगितलेलं आहे, तसंच देर आर 2 more एक्झाम्पल्स ऑफ द हायड्रोकार्बन विच कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स. आणखी काही असे एक्झाम्पल आहेत, आणखी असे काही हायड्रोकार्बन आहेत की ज्या हायड्रोकार्बनमध्ये 2 कार्बन ॲटम आहेत. आता आपण अल्केनचं एक्झाम्पल घेतलं होतं. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अल्केन इज C2H6 घेतलेलं होतं की ज्यामध्ये कार्बनचे ॲटम 2 आहेत. मग असे आणखी 2 एक्झाम्पल आहेत, हायड्रोकार्बन आहेत की ज्यामध्ये 2 कार्बन आहेत. एक आहे हा अल्केन कोणता सांगितलेला होता मी, हा सांगितलेला होता इथेन. मग सेकंड हायड्रोकार्बन विच कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स, इट इज नथिंग बट द इथिन. अँड इथं इथिन ETHENE अँड सेकंड इज द इथाईन. की या दोन्हीमध्ये काय आहेत, 2 कार्बन ॲटम्स आहेत. आणि मग प्रत्येकाचे आपल्याला काय पाहिजे आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहिजे आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे कसे आहेत ते. मग मी सुरुवातीला याचा आपलं इथेन आता घेण्याची आवश्यकता नाही आहे. मग इथिन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथिन इज, इथिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H4. इथिन कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स अँड 2 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये C2H6. आपण इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय लिहिला होता, C2H8 की H8 लिहिलं होतं. सॉरी, इथेनचं प्रोपेनचा फॉर्म्युला लिहिला होता C3H8 लिहिला होता. आणि अल्केनमध्ये इथेनचा फॉर्म्युला जो आपण लिहिला होता CC 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन, म्हणजे असे C2H6 लिहिलेला होता. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे इथं इथिनचा. इथेन शब्द C2H6 आणि इथिन शब्द C2H4. दॅट मीन्स इथिन कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स अँड 4 हायड्रोजन ॲटम्स. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला, याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H4 आहे. आपल्याला याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे किंवा लाईन स्ट्रक्चर लिहायचं आहे आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहायचं आहे. मग हाऊ कॅन एक्सप्लेन द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑर दी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड द लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा, हा तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग 2 स्टेप सांगितलेले आहेत. पहिली स्टेप जे काय सांगितलेले आहे, जॉईन द कार्बन ॲटम्स विथ ए सिंगल बॉन्ड. मग याच्यामध्ये मी कार्बन ॲटम विथ द सिंगल बॉन्ड पहिली स्टेप लिहिलेली आहे, कार्बन ॲटम्स कंबाईन किंवा जॉईंड विथ द सिंगल बॉन्ड. देन सेकंड स्टेप काय लिहिली आहे, यूज दी 4 हायड्रोजन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ दी ईच कार्बन ॲटम. याच्यामध्ये असणारे जे काही 4 हायड्रोजन ॲटम आहेत ना, त्या 4ही हायड्रोजन ॲटमचा उपयोग जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये दिलेले आहेत 4 हायड्रोजन ॲटम, या 4ही हायड्रोजन ॲटमचा उपयोग कशासाठी करायचा, फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द कार्बन ॲटम्स. होतोय का पाहते. मग मी सेकंड टाईपमध्ये काय लिहिणार, इथं 2च हायड्रोजन उपलब्ध आहेत म्हणून मी हे 4 हायड्रोजन उपलब्ध आहेत म्हणून प्रत्येक कार्बनशी रिलेटेड किती हायड्रोजन लिहिले, 2 हायड्रोजन लिहिले.
and they when we observe the tetravalency of the each carbon atom at this time there is these two hydrogen atoms किंवा these four hydrogen atoms which is used in the molecular formula which are not satisfy the tetravalency to cannot satisfying the tetravalency of the each carbon atom. का पहा याच्यामध्ये एक बॉन्ड रिप्रेझेंट एक व्हॅलन्सी 1 2 3 म्हणजे कार्बनची 3च व्हॅलन्सी रिप्रेझेंट करते, इथं सुद्धा 3 रिप्रेझेंट करते. मग हेच आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असेल तर त्याच्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरवरून आपल्याला फाइंड करता येतं. काय फाइंड करता येईल याच्यामध्ये की समजा मी सर्कलचा यूज करून काढलेला हा कार्बन आहे, एक कार्बन. देर आर हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट, 4 आहेत, मी 4 रिप्रेझेंट करतो. सेकंड ऑल्सो कंटेन्स द 2, मग त्याची शेअरिंग जे होताना मी सुरुवातीला एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग दाखवतो. इथं पहिल्या कार्बनचा 1 आणि दुसऱ्या कार्बनचा 1 आणि ईच कार्बन कंटेन्स द 2 हायड्रोजन. मग 2 हायड्रोजन मला रिप्रेझेंट करायचे असेल तर मी काय करणार याच्यामध्ये इथं एक डॉट इलेक्ट्रॉन घेणार आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आणि इथं एक इलेक्ट्रॉन घेणार. मग हा पहिला हायड्रोजन घेतला, हा दुसरा हायड्रोजन घेतला, या हायड्रोजन काय करेल शेअरिंग करेल कार्बनशी, हा शेअरिंग करेल. नंतर इथंसुद्धा याच्या दुसऱ्या कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन मी इथं 2 घेतला, इथं हायड्रोजन घेतला, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. परत मी हायड्रोजनचा हा दुसरा ॲटम घेतलेला आहे, त्याच्याही आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन, या कार्बनच्या एक इलेक्ट्रॉन. मग इथं हायड्रोजनची प्रत्येकाची व्हॅलन्स शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन 1 पेअर तयार झालेली म्हणजे हायड्रोजनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली 1. इथं हायड्रोजनची कारण एक पेअर आहे आणि 1 पेअर रिप्रेझेंट 1 कोव्हॅलंट बॉन्ड. मग हायड्रोजनची व्हॅलन्सी कंप्लीट होते, इथंही हायड्रोजनची कंप्लीट होते, पण प्रत्येक कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येत नाही. तिथं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. मग कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आपण 3च इलेक्ट्रॉन घेतलेले इथं. मग उरलेल्या कार्बनच्या प्रत्येक आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन यांची एक शेअरिंग होते आणि 1 पेअर रिप्रेझेंट्स द 1 कोव्हॅलंट बॉन्ड. मग देर आर 2 पेअर्स आर कॉमन बिटवीन द 2 कार्बन ॲटम्स, दॅट मीन्स 2 कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे इथं हायड्रोजननी प्रत्येक कार्बन ॲटमची टेट्राव्हॅलन्सी सॅटिस्फाय होत नाही, म्हणून अशा वेळेस कार्बन ॲटम काय करतात दोघांमध्येच आणखी एक पेअर इलेक्ट्रॉनची शेअर करतात आणि 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट्स द 1 कोव्हॅलंट बॉन्ड. आणि म्हणून आपल्याला ही सॅटिस्फाय करण्यासाठी इथं आणखी एक काय करावं लागेल, एक कोव्हॅलंट बॉन्ड जॉईंट करावा लागेल. म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण इथेनमध्ये घेतलं होतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि इथं मात्र कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कारण हायड्रोजन ॲटम्स कॅन नॉट सॅटिस्फाईंग द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम. ड्यू टू दिस रिझन these 2 कार्बन ॲटम शेअर द 2 पेअर्स ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि मग 1 पेअर रिप्रेझेंट द 1 कोव्हॅलंट बॉन्ड आणि म्हणून इथे मी डबल बॉन्ड घेतलेला आहे. याचं दुसरं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट शोईंग द सर्कल जर काढायचं असेल, हे 2 कार्बन ॲटम, तर इथं एक पेअर आहे आणि ही एक पेअर, ही पहिली पेअर आणि ही दुसरी पेअर कार्बन कार्बनमध्ये. आणि ईच हायड्रोजनबरोबर काय असेल, इथं एक पेअर, ही एक पेअर, ही एक पेअर आणि ही एक पेअर. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट शोईंग द सर्कल. याचं दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. हे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथिनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल मी घेतो इथाईन. इथाईनचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो इथाईनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H2. कार्बनचेही 2 ॲटम आहेत आणि हायड्रोजनचे सुद्धा किती ॲटम आहेत, फक्त 2च ॲटम आहेत आणि त्या 2-2 ॲटमचा आपल्याला विचार करायचा आहे. मग त्याचं आपलं पहिलं काय, व्हेन वी रिप्रेझेंट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द एनी हायड्रोकार्बन ॲटम फर्स्ट वी टेक द इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला, फर्स्ट कन्सिडर इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग पहिल्या स्टेपमध्ये काय लिहितो आपण, जॉईन द कार्बन ॲटम्स विथ ईच अदर विथ ए सिंगल बॉन्ड. मग किती कार्बन ॲटम आहेत, 2. मग ही सिंगल बॉन्डने मी कनेक्ट केले. सेकंड काय सांगितले, यूज द 2 हायड्रोजन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम. त्या मॉलिक्युलर इथाईनच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे काही 2 हायड्रोजन ॲटम आहेत
त्या हायड्रोजन ॲटमचा उपयोग करा कशासाठी? फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द कार्बन ॲटम. टेट्रा मीन्स 4. मग इथं तर 2च हायड्रोजन आहेत. मग या दोन्ही हायड्रोजनचा उपयोग जर केला तर इथं मात्र कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय होत नाही. मग कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय होत नाही म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड विथ कार्बन, कार्बन सिंगल बॉन्ड विथ हायड्रोजन, कार्बन सिंगल बॉन्ड विथ हायड्रोजन. हायड्रोजनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते पण कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होत नाही सिंगल बॉन्डने. म्हणजे आपल्याला सांगता येईल इथं की 2 हायड्रोजन ॲटम्स आर नॉट सफिशियंट टू रिप्रेझेंट किंवा फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द कार्बन ॲटम. मग हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. मग मी पहिलं काय करणार? हा कार्बन ॲटम काढणार. या कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारी 4 इलेक्ट्रॉन हे काढणार. नंतर दुसरा कार्बन ॲटम काढणार. याच्याही आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारी 4 इलेक्ट्रॉन मी असे दाखवणार सुरुवातीला. हे 4 इलेक्ट्रॉन आणि मग हे 4 इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट केल्यानंतर किंवा हे स्ट्रक्चर चेंज करतो मी, बदलतो आहे. मग प्रत्येक कार्बनच्या ॲटमबरोबर एक हायड्रोजन आहे. मग मी हा एक हायड्रोजन घेतला. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. दुसरा एक हायड्रोजन याच्याशी रिलेटेड घेणार मी कारण 2च हायड्रोजन ॲटम आहेत. मग प्रत्येक हायड्रोजन ॲटम एका कार्बनशी अटॅच होईल. मग राहिलेले हे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ना, हे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात? हे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, या कार्बनचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, याही कार्बनचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे काय करतात? त्यांच्यामध्ये शेअरिंग होते इलेक्ट्रॉनची. आणि मग शेअरिंग झाल्यामुळे व्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम इज सॅटिस्फाईड. हे मी असं दाखवतो सुरुवातीला. याचं कोणतं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आपण? तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे. हा पहिला कार्बन ॲटम घेतलेला आहे मी आणि हा दुसरा कार्बन ॲटम घेतलेला आहे. पहिल्या कार्बन ॲटमशी 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनच्या एका व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी शेअरिंग करेल. दुसऱ्या कार्बन ॲटमचा 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनच्या एका व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी शेअरिंग करेल. मग आता प्रत्येक कार्बनमध्ये 3 इलेक्ट्रॉन उरलेले आहेत. यात म्हणजे प्रत्येक कार्बन ॲटममध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन उरले आहेत. या पहिल्याचा आहे 1, 2 आणि 3 आणि दुसऱ्याचेही 1, 2 आणि 3. मग हे काय करतात? 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ना, पहिल्या कार्बन ॲटमचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कार्बन ॲटमचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, यापैकी पहिल्याचा 1 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याचा 1 इलेक्ट्रॉन एक शेअरिंग करतो. पहिल्याचा दुसरा इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याचा दुसरा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअरिंग करतो आणि ह्या 3 पेअर तयार होतात. आणि 1 पेअर रिप्रेझेंट्स द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि म्हणून याच्यामध्ये सुरुवातीला हायड्रोजन कार्बन सिंगल बॉन्ड दाखवले कारण 1 पेअर आहे. पण इथं किती पेअर तयार झाल्या? 3 पेअर झाल्यात. आणि म्हणून इथं आपण काय करू शकतो? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड घेऊ शकतो. याचंच जर आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट शोईंग द सर्कल जर रिप्रेझेंट केलं तर हे कार्बन कार्बन फर्स्ट पेअर, सेकंड पेअर अँड थर्ड पेअर आणि इकडे एक पेअर आहे रिलेटेड टू हायड्रोजनशी रिलेटेड आहे. दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथाईन. मग या दोन्ही एक्झाम्पलवरून काय सांगता येईल की इथं इथंही हायड्रोजन ॲटम कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी काय करू शकत नाहीत? सॅटिस्फाईंग करू शकत नाहीत. म्हणून आपण कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी पहिल्या एक्झाम्पलमध्ये डबल बॉन्ड घेतलेला आहे आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ट्रिपल बॉन्ड घेतलेला आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला डेफिनेशन अनसॅच्युरेटेड सांगता येते. द हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स द कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर दॅट टाईप ऑफ द हायड्रोकार्बन्स आर नोन ॲज दी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल बिटवीन द 2 कार्बन ॲटम्स, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल द हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स कंबाईन विथ द डबल बॉन्ड किंवा 2 कार्बन ॲटम्स कंबाईन विथ द ट्रिपल बॉन्ड असेल तर दॅट टाईप ऑफ दी हायड्रोकार्बन्स आर नोन ॲज दी अनसॅच्युरेटेड. किंवा सगळ्यात सोपी डेफिनेशन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर नोन ॲज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोणाला म्हणायचं? द हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स द कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज नोन ॲज दी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहेत
बिटवीन देम सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. Unsaturated hydrocarbons are more reactive as compared to the saturated hydrocarbon. कारण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तो घटक कोणता नसतो त्याच्यामध्ये की बिकॉज नॉन अवेलेबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आपण इथेन घेतलं होतं. त्या इथेनमध्ये कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन अवेलेबल नव्हता. हायड्रोजनमध्ये नव्हता आणि कार्बनमध्ये नव्हता. परंतु या दोन एक्झाम्पलमध्ये इथं फक्त सिंगल पेअरच म्हणजे इथं इलेक्ट्रॉन अवेलेबल होते. म्हणून ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात ना ते रिॲक्टिव्ह असतात. मग याच्यामध्ये कोण सांगता येईल की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू द सॅच्युरेटेड बिकॉज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन डज नॉट कंटेन्स दी अवेलेबल इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये अवेलेबल नसतात. हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला एक्झाम्पल सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. परत याच्यानंतर आपल्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचे टाईप पाहिजे तर ओपन चेन कार्बन ॲटम्स अँड क्लोज्ड चेन कार्बन ॲटम्स. ओपन चेन कार्बन ॲटममध्ये 3 टाईप. ओपन चेन कार्बन ॲटम जे काय आहेत त्याचेही टाईप आपल्याला पाहिजेत आणि क्लोज्डमध्ये पाहिजेत. ओपनमध्ये जे सांगितलेलं आहे स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रँच चेन असेल आणि इकडं काय सांगता येईल आपल्याला क्लोज्ड चेनमध्ये रिंग स्ट्रक्चर सांगता येईल. तर हे पुढच्या पिरियडमध्ये आपण घेऊ शकतो.